टॉमसाठी पाणी भरायले बघा. आणि टॉमचे वेगळेच चाळे चालू असतात. तिथं पाईप फुटलेला आहे, त्या पाईपातनं पाणी येतंय, त्याला चावा घेतो मगापासून. 1 महिना झालं बघा. वांगे आणि टमॅटो आम्ही कधी बाजारातून विकत चालत नाहीत, कारण भरपूर ह्या 4-5 झाडांनी भरपूर वांगे येतात. आठवड्यातून 2-3 वेळा तर वांग्याची भाजी होती. आणि खूप दाट फुलं, कळ्या आणि वांगी पण बरेच लागले त्याला. अंदाजे 1 किलो वांगे निघलेत बघा. आणि बाजारातल्या वांग्यापेक्षा किती भारी पण चव लागते ह्या वांग्याची, आपल्या रानातल्या वांग्याची. वांगे तोडून आले बघा इकडे टमाटे तोडायला. म्हणलं चला आता टमाटे पण तोडून घ्यावेत. बरेच टमाटे ह्याच्यातले खराब झालेत, कारण ती नाही का खारुताईने हे खाल्लं का हे असं होतं खराब. 5-7 टमाटे पण निघले बघा, घरच्या भाजीपुरतं भागलं. आणि ह्या फांद्या पण बांधून घ्याव्या लागत्या, नाहीतर हे जमिनीला लागून ना टमाटे खराब होते. तर त्याचं झाड आहे. चला म्हणलं आता मिरच्या पण घ्याव्यात थोड्या. मिरच्याचा आमच्या संपूर्ण खराटा झालाय बघा. कुठं कुठं पिकल्यात ती पण तोडून घ्याव्या लागत्या. घरी खाण्यापुरतं सगळं माळवं लावावंसं वाटतं, पण काय करणार, 25 गाईत. त्याच्यामुळं काय मला त्या गाईतनं काही इकडे सवडच हे करायला भेटत नाही शेतात. त्याच्यामुळं काही नाही बघा. इथं थोड्या पावसाळ्यात मिरच्या लावल्या होत्या कांद्याबरोबर, तर त्या पण तोडून निघल्यात बघा. 2-3 किलो मिरच्या निघल्यात आणि बाकीचा असा खराटा झालाय. पण ह्या पण तोडायला आल्यात.